तर मुलांनो, आज आपण विभाग 5 मधील निबंध लेखन हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता प्रास्ताविक पाहू. तर शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे. विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धात तुम्ही सहभागी झालेला आहात आणि होणारही आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक असते. या सर्वाचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चित होईल. आता बघा काय म्हटलं की शालेय जीवनामध्ये आपण काय करतो रे, निबंध लेखन भरपूर केलेले असते आणि वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत आयोजित केलेल्या ज्या स्पर्धा असतात अशा स्पर्धांमध्ये आपण काय करतो, भाग घेत असतो आणि पुढेही सहभाग घेणार आहोत. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप काय आहे, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते, शिवाय प्रत्यक्ष निबंध लेखन म्हणजे काय या संबंधीची माहिती असणं काय की गरजेचं आहे. आणि या सर्वांचा उपयोग तुम्हाला परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी होणार आहे. आता त्याच्या पुढे पहा, निबंधाचे स्वरूप. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते. निबंध लेखनात आत्मविष्काराला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहिती आहे, जितके जितके म्हणून माहिती आहे ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लिखाण म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. बघा काय म्हणते की नीट बांधलेला म्हणजे ते तुमचे जे विचार नीट बांधलेले पाहिजेत, नीट जुळवलेले, नीट गुंफले गेलेले, तो निबंध. मग तुमच्या मनात जर एखादा विषय असेल तर त्या विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची अगदी व्यवस्थितपणे केलेली मांडणी किंवा गुंफण म्हणजे काय की निबंध लेखनात अभिप्रेत असते. पण निबंध लेखनात तुमचा जो आत्मविष्कार आहे याला काय करायचं आहे की भरपूर वाव द्यायचा असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला एखादा विषय आहे आणि त्याच्या संदर्भात काय काय माहिती आहे, मग जे जे माहिती आहे ते तुम्ही त्यामध्ये काय करायचं आहे की सूत्रबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेमध्ये काय करावं लागतं की लिहून काढावा लागतो. संस्कृतमध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. निबंधे अस्मिन इति अर्थात, जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. बघा मुलांनो, संस्कृतमध्ये काय म्हणले की अगदी 3 शब्दामध्येच निबंध या साहित्य प्रकाराचं अगदी काय केले की वर्णन केले गेलेलं आहे. मग त्यांनी काय म्हणले की जिच्यामध्ये विषय चांगल्या पद्धतीनं गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे काय की निबंध होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. बघा काय म्हणले की निबंधामध्ये आपण काय करतो की उत्तम विचारांचे म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत ह्या उत्तम विचारांचे, आपल्या भावनांचे, आपल्या अनुभवाचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे अगदी विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. म्हणजे तुमच्या मनाची ती एक काय असते की गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील म्हणजे निबंधाला काय झालं की विविध विचार एकत्र केले जातात. निबंध लिहिताना वेगवेगळे विविध विचार काय केले जातात की एकत्र केले जातात आणि ते ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे काय की निबंध आहे. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. बघा काय म्हटलंय की निबंधामध्ये काय केलं जातं की एखाद्या विषयावर साधक बाधक चर्चा केली जाते किंवा ती माहिती घेतली जाते आणि विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. आणि खरोखरच निबंध लेखन ही काय की कला आहे आणि ती आपण बरेच प्रयत्न केल्यानंतर ती काय होते की साध्य होत असते. आता त्याच्या खाली काय म्हणले की निबंधाचे प्रकार. स्थूल मानाने निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. वर्णनात्मक निबंध. त्याच्यामध्ये बघा काय म्हणले की स्थल, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन. 2.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध. मग याच्यामध्ये काय होतं बघा, व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक. 3 आत्मवृत्तात्मक निबंध, आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध, कल्पना प्रधान निबंध, कल्पना फुलवत केलेले लेखन, कल्पनारम्य निबंध. वैचारिक निबंध, विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक निबंध. मग निबंधाचे काय केलेत की 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे पहा. तर पहिला आहे की वर्णनात्मक निबंध. याची आपल्याला काय करायची की माहिती घ्यायची आहे. मग आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. बघा 1 नंबर निबंधामध्ये काय म्हणले की आता वर्णन काय केलं जातं बघा. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, मग आपण काय पाहतो की एखादं दृश्य असेल, मग त्या पाहिलेल्या एखाद्या दृश्याचं, मग तिथं निसर्ग दृश्य असू शकतो किंवा एखादी वास्तू असेल किंवा मग एखादा प्रसंग असेल. हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांच्या समोर उभे करणे म्हणजेच काय की वर्णनात्मक निबंध आहे. मग आपण जे पाहिले, मग आपण जे पाहतो आणि बऱ्याच गोष्टीचा आपण काय करतो की पाहून अनुभव घेतो आणि त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधामध्ये अपेक्षित असतं. म्हणजे वाचतानासुद्धा किंवा लिहितानासुद्धा आपण जसंच्या तसं काय करायचं आहे की वर्णन करायचं आहे. आता एखादे दृश्य असते, सहल असेल, घटना, सण असेल, एखादा ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरं तर शब्दचित्र रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंधाचे जेव्हा तुम्ही लेखन कराल तेव्हा त्याच्यामध्ये काय करायचे, एखादी तो निबंध लालित्यपूर्ण घटनांनी भरला गेला पाहिजे. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. बघा काय म्हटलं की निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखे तीक्ष्ण, म्हणजे कॅमेरा कसा अगदी छोट्या छोट्या गोष्टी काय करतो रे मुलांनो, टिपून घेत असतो. तशा पद्धतीनं निबंध लेखकाकडे जर कॅमेऱ्यासारखी नजर असेल तर तो त्याच्यामध्ये काय करेल की अगदी बारीक सारी गोष्टी तपशिलाने लिहू शकतो, निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. म्हणजे सूक्ष्म म्हणजे की अगदी छोट्यातली छोटी घटनासुद्धा त्या निबंधामध्ये काय करावी लागते की लिहावी लागत असते. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच. मग वर्णनाला भाषेचे जे अलंकार आहेत, हे अलंकाराचे पाठबळ असते म्हणून निबंध काय होतात की छान होत असतात. शिवाय भाषा ओघवती असते. आणि शिवाय काय म्हणले की आपण जी भाषा लिहितो ती भाषा एकदम कशी असते की ओघवती असते. आणि त्याच्यामध्ये काय असते बघा, भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणे तितकेच महत्त्वाचे असते. बघा निबंधामध्ये कोणकोणत्या गोष्टीचे रंग भरायचे आहेत बघा. तुमच्या भावना, कल्पना आणि तुमचे विचार यांचे रंग भरणे देखील काय असते की महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळण हवीच. आणि अधूनमधून काय करायचं, तुमचे जे भाषेचे सौंदर्य आहे, भाषिक सौंदर्य कणांची त्याच्यामध्ये काय करायची की उधळ करायची आहे. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्य साधारण असते. आणि थोडक्यात काय म्हटलं की वर्णनात्मक निबंधामध्ये भाषेचे महत्त्व काय की अनन्य साधारण असते. आता त्यांनी काय केलं की नमुनाविषयी एक माहिती दिली आहे बघा. आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेट सामना, हे काय केले की वर्णनात्मक निबंधामध्ये विषय येत असतात. आता त्याच्यानंतर बघा दुसरा विषय काय आहे बघा, व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आत्ता ही व्यक्ती कोण असते तर कुणीही असू शकते. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत अशी कुणीही
अट फक्त एकच, नेमक्या शब्दांच्या माध्यमामधून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक चित्र उभे करता आले पाहिजे. बघा मुलांनो, दुसरा विषय आपला काय की व्यक्ती चित्रणात्मक निबंध. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा. मग काय करायचे की त्या व्यक्तीचं अगदी हुबेहूब काय करायचं की शब्दचित्र करून वर्णनात्मक निबंध काय करायचा आहे की लिहायचा आहे. बघा याच्यामध्ये काय म्हणलं की इथं व्यक्ती कोण असते तर कुणीही असू शकते. व्यक्ती चित्रणामध्ये कोणतीही व्यक्ती असू शकते, तिचं आपण अगदी हुबेहूब काय करायचं आहे की वर्णन करायचं आहे. आता त्यांनी उदाहरण दिले पहा. आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत, अशी कुणीही. मग व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये व्यक्ती कुणीही असू शकते, परंतु अट एकच आहे की नेमक्या शब्दांच्या माध्यमामधून. अगदी शब्द काय करायचे की मोजके वापरायचे आहेत आणि मोजक्या शब्दांच्या माध्यमामधून त्या व्यक्तीचे हुबेहूब आणि चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. बघा, व्यक्ती चित्रणात्मक निबंधामध्ये कुणीही व्यक्ती असू शकते, परंतु त्या व्यक्तीचं काय करायचं की अगदी नेमक्या शब्दांच्या माध्यमामधून ती व्यक्ती आपल्याला निबंधाच्या माध्यमामधून काय करायची की उभी करायची आहे. व्यक्ती चित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. बघा, सर्वात महत्त्वाचा घटक हा आहे की व्यक्ती चित्रणात्मक निबंध लिहिताना ती व्यक्ती निबंध वाचकांच्या डोळ्यासमोर काय झाली पाहिजे की उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. मग या निबंधामध्ये काय म्हटले की त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन चरित्र लिहिण्याची काय नसते की गरज नसते, तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी. मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजे बघा. त्या व्यक्तीची शरीरयष्टी आहे, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये याचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे. म्हणजे पुढे पण काय म्हणले की व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. बघा, पुन्हा एकदा मी सांगते की काय म्हटले की त्या व्यक्तिचित्रण म्हणजे काय म्हटले की त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीची काय करायची नाही की माहिती घ्यायची नाही, फक्त व्यक्तिमत्वाचं आणि कर्तृत्वाचं सुसंगत आणि लालित्यपूर्ण काय करायचं की शब्दरेखन करायचं आहे. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते. मग ते वाचल्यानंतर साहित्यिकाला आनंद आणि त्याला काय मिळते, प्रेरणा मिळत असते. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी भरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. मग व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहिताना मार्मिक शब्दांनी भरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. बघा, त्यांनी पुढे नमुना विषय म्हणून काय दिले की माझे आवडते शिक्षक माझी आई. आता तिसरा निबंध प्रकार बघा काय की आत्मवृत्तात्मक निबंध. आता त्याच्यामध्ये काय म्हटले पहा. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडू गोड आठवणीचा तो एक रम्यपट असतो. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते तसेच एखाद्या पुतळ्याचेही असते. बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे तसेच ते बोलणे आतून येणेही महत्त्वाचे. त्या व्यक्त होण्यात उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो, तो तर हवाच, तरच ती आत्मकथन. पण कथनात मी पण नसावा. नदीची आत्मकथा लिहिताना अगदी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते, ती तिथे बोलते आहे अशी कल्पनाच करावी लागते. बघा मुलांनो, तिसरा निबंधाचा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. मग या निबंधाच्या प्रकारामध्ये काय म्हणले की जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. मग जो आपलं कोण कथा लिहित असेल, कोण निबंध लिहित असेल तर त्याने काय करायचे की आपल्या भावना आहेत, आपले विचार, आपले सुखदुःख आणि आपले जे अनुभव आहेत या सर्वांचं काय करायचे की
कथन करायचं आहे. मग याच्यामध्ये कडूगोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. मग याच्यामध्ये आपले अनेक काय असतात की चांगले वाईट अनुभव असतात. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते तसे एखाद्या पुतळ्याचे सुद्धा असते. बोलणे, व्यक्त होणे या गोष्टी काय होतात की त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे तसेच ते बोलणे आतून येणे महत्त्वाचे असते. मग याच्यामध्ये कोण बोलत आहे हे जसं महत्त्वाचं असतं ते बोलणे सुद्धा तितक्याच आत्मीयतेने काय झालं पाहिजे की आतून येणे गरजेचं असते. त्या व्यक्त होण्यात उमाळा असला पाहिजे. मग त्या भावना व्यक्त होण्यामध्ये काय पाहिजे की उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. मग तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं असं वाटलं पाहिजे. मग त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. मग आत्मकथनात्मक निबंध लिहिताना किंवा आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना त्याच्यामध्ये ज्या भावना असतात या भावनांचा स्पर्शसुद्धा काय झाला पाहिजे की लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो. मग आत्मकथनात्मक निबंधामध्ये काय करायचं, मी जो असतो तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो तर हवाच असतो तरच ते आत्मकथन होत असते. पण आत्मकथनात मी पण नसावा. म्हणजे मी पण काय म्हणजे अहंकार नसावा. नदीची आत्मकथा लिहिताना म्हणजे काय म्हटले की जर एखादी नदी असेल आणि नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते, तिथे ती बोलते आहे अशी कल्पनाच करावी लागते. बघा काय म्हटलं की मी पुन्हा एकदा सांगते की नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर तुम्हाला ती काय करत नसते की अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलत नसते, परंतु ती तिथे बोलत आहे अशी कल्पनाच करावी लागते. मी रस्ता आहे असे समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोगत, गाराणे, अनुभव शब्दबद्ध करणे हे तसे अवघड नाही. मात्र त्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हीची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. बघा पुढे काय म्हटले तर मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत. मग बाबा एखादा रस्ता असेल तर त्या रस्त्याविषयी जर लिहायचं झालं तुम्हाला तर त्याचे मनोगत, त्याचे गाराणे, त्याचे आलेले अनुभव हे तसे अवघड नाही. मात्र त्याच्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. मग आपण जो विषय निवडलेला आहे या विषयाशी आपल्याला प्रयत्नपूर्वक काय करायचे की एकरूप व्हायचे आहे. मग त्याच्यामध्ये कल्पना, विचार आणि भावना या तिन्हीची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजेच काय की आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी नावे असतात. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे त्याच्या अंतरंगात मनाने शिरून आपण त्याची सुखदुःखी अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. या कथनात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगाचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. बघा याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की या प्रकारच्या निबंधांना मनोगत असेल, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी ही वेगवेगळी काय आहेत की नावे योजलेली आहेत. आणि या प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे आहे त्याच्या अंतरंगात मनाने शिरून मग आपण स्वतः काय करायचे की ज्याचे आत्मकथन करायचे आहे त्याच्या अंतरंगामध्ये आपण स्वतः काय करायचे की शिरायचे आहे. आणि मग त्याची सुखं असतील, दुःख असतील, त्याचे अनुभव यांच्याशी एकरूप होऊन आपण कथन करायचे असते. या कथनात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो आणि या कथनामध्ये तुम्ही भरपूर कल्पनासुद्धा करू शकता. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने मग तुम्हाला जर एखादा विषय दिलेला असेल तर त्या दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगाचे संगतवार कथन करण्यापेक्षा निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे काय होते की परिणामकारक ठरत असते. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते. म्हणजे काय म्हणले की आत्मकथनात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये मनामध्ये आपल्याला काय करायचे असते की शिरायचे असते. म्हणजेच प्रवेश करायचा असतो. तेव्हा त्या आईस्क्रीमचं मनोगत कसं लिहिल जरा विचार करून सांगा बरं.
बघा त्यांनी काय म्हणले की आईस्क्रीमचं मनोगत कसे लिहाल, जरा तुम्ही काय करायचे की विचार करून सांगायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय म्हणले की बघा चौथा प्रकार काय की कल्पना प्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्त्व दिले जाते. सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार नटलेला असतो. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. मी पक्षी झालो तर हा विषय वाचताक्षणी तोच लिहायचा असा मग विद्यार्थ्यांना होतं. पण 5-6 वाक्यानंतर आगळ्या वेगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र अडचण येते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. बघा काय म्हणले की कल्पना प्रधान निबंध लिहिताना अशा प्रकारच्या निबंधामध्ये काय करायचे असते, नुसती कल्पना करायची असते. आणि या ठिकाणी कल्पना विलासाला काय करायचे की भरपूर प्राधान्य दिले जात असते. आणि हा निबंध लिहिताना सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार काय झाला आहे की नटला गेलेला आहे. पण तो आपल्याला व्यवस्थितपणे काय करता आला पाहिजे की मांडता आला पाहिजे. मग त्या निबंधाला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची आपल्याकडं चांगली तयारी असावी लागते. मग मी पक्षी झालो तर हा निबंध वाचताक्षणी तोच लिहायचा असा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की मोह होऊन जातो. परंतु या निबंधामध्ये काय होतं की 5 ते 10 वाक्ये लिहिली त्याच्यानंतर आपल्याला आगळ्या वेगळ्या कल्पना काय होतं की जर सुचलं नाही तर आपली काय होते की अडचण होत असते. आणि ती न होऊ देणे यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सराव पाहिजे. म्हणजे तुम्हाला कल्पनात्मक निबंध लिहिताना वेगवेगळ्या गोष्टींचा काय करायचा आहे की सराव करायचा आहे. कल्पना करण्याचा सराव करायचा आहे. आणि तशी सवय मुलांना असावी. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. म्हणजे कल्पनेच्या दुनियेत आपण काय केलं पाहिजे की पूर्णपणे रमून गेलं पाहिजे. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नामधून तो सहज का होऊन जातो की साध्य होऊन जात असतो. आणि त्याच्यामध्ये कसं होतं बघा, एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशा वेगवेगळ्या एकापेक्षा एक सुंदर कल्पनांची आपल्याला साखळी काय करता आली पाहिजे मुलांनो, जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनेने नटलेला निबंध म्हणजे काय की कल्पनात्मक निबंध असतो. आणि हा निबंध लिहिताना वाचकाला नक्कीच काय होतं की तो गुंतवून ठेवतो. आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की जास्त सराव करणं गरजेचं असतं. आणि नमुनाविषयी म्हणून काय दिलं की मी अभिनेता, अभिनेत्री झाले तर. म्हणजे याच्यासाठी काय ते कल्पनात्मक निबंध लिहिताना विषयाला काय नाही की कोणतंही बंधन नसतं. आता त्याच्यामध्ये बघा 5वा प्रकार काय की वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध होय. एखाद्या विचाराला, समस्याला प्राधान्य देऊन त्या संबंधीची साधक बाधक चर्चा करणारा म्हणजे वैचारिक निबंध होय. उदाहरणार्थ काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयाशी संबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित आहे. बघा 5व्या मुद्द्यामध्ये काय म्हणलं मुलांनो, तर वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला. बघा आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहे या विचारांवर आधारलेला निबंध म्हणजे काय की वैचारिक निबंध होय. मग एखाद्या विचाराला, समस्याला प्राधान्य देऊन त्याच्या संबंधी आपण काय करायचे की साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध आहे. मग याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे, मन का मनगट असा जर विषय दिला तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष आपल्याला काय केले पाहिजे की दाखवता आले पाहिजे. आणि त्यांच्या संदर्भामध्ये अनुकूल प्रतिकूल मते आपण काय करायचे की त्या ठिकाणी मांडायचे आहेत. त्यांचे खंडन मंडन, त्याच्यावर साधक बाधक चर्चा करावी लागते. आणि एखाद्या विषयाशी संबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनामध्ये करणे काय असते की अपेक्षित असते.
आणि त्यामुळे निबंध एकांगी होत नाही. म्हणजे वैचारिक निबंध लिहिताना सर्व घटनांची आपल्या त्या ठिकाणी काय करायची असते की मांडणी करायची असते. त्यामुळं हा निबंध एकांगी होत नाही, तो सर्व बाजूनी काय केलं जातं की लिहिला जात असतं. तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचवणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. बघा काय म्हटलंय की या प्रकारच्या निबंधाच्या समारोपामध्ये निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोचणे काय असते की अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार करून कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधामध्ये आवश्यक असते. म्हणजे वैचारिक निबंध लिहिताना काय करायचे की शब्द कमी वापरायचे आहे आणि कमी शब्दांच्या माध्यमामधून हा निबंध काय करायचा आहे की लिहायचा आहे. या निबंधामध्ये केवळ गंभीर विषयच हाताळत असे नाही. मग या निबंधामध्ये काय करायचं की तुम्ही गंभीर विषय हाताळून हा निबंध लिहू शकत नाही. हलके फुलके विषयसुद्धा या निबंधामध्ये काय करतात की लिहिले जात असतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. मग निबंध लिहिताना लेखकाला तुमचे जे विचार आहेत म्हणजे विचारांची काय करायची की अगदी पद्धतशीर तर्कशुद्ध पद्धतीने काय करायची की मांडणी करायची आहे. आपले विचार दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत दाखले उदाहरणे देता येतात. मग काय म्हटलं की वैचारिक निबंध लिहिताना तुमची मतं तुमचे विचार पटवून देण्यासाठी तुम्ही वेगवेगळे दाखले निबंधाच्या माध्यमामधून काय करू शकता की मांडू शकता. आता नमुना विषय दिला बघा, मोबाईल शाप की वरदान, पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. मग या विषयामध्ये तुम्ही भरपूर काय करू शकता की तुमची मतं चांगल्या पद्धतीनं मांडू शकत असता. आता त्याच्या खाली काय म्हणलं व निबंध लेखनाची पूर्वतयारी. प्रास्ताविक निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यावर भर दिला पाहिजे. आता त्याच्यामध्ये काय म्हटलं की निबंध लिहिताना कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते. एक आहे बघा श्रवण. आत्तापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. त्यामुळे आता हीच कौशल्य आणखी वाढवायची आहे. त्यासाठी सकस भाषेने चर्चा, रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम ऐका. वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे ऐका. आंतरजालावर उपलब्ध असलेले उत्तमोत्तम व्याख्यान ऐका. सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका. तुम्ही बहुश्रुत व्हा. अशा श्रवणातून निबंध श्रवणास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. बघा निबंध लेखनामधील पहिला भाग काय की श्रवण. मग आत्तापर्यंत श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवण म्हणजे काय तर ऐकणे. मग हे आपल्याला कौशल्य सहज आत्मसात होऊ शकते आणि श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. मग आपण जेव्हा बऱ्याच गोष्टी ऐकतो आणि ऐकत असताना आपल्याकडं शब्दसंपत्तीचा साठा भरपूर होतो आणि आपल्या विचार प्रक्रियांचा काय होतो मुलांना विकास होत जात असतो. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचे आहे. म्हणजे श्रवण कौशल्य आपल्याला काय करायचे की पुढे न्यायचे आहे, वाढवायचे आहे. त्यासाठी सकस भाषणे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचे पहा, मोठमोठ्या नेत्यांची भाषणे, त्यांच्या चर्चा, रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम. मग याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचे श्राव्य कार्यक्रम काय करायचे आहेत की ऐकायचे आहेत. वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे ऐका. मग वक्तृत्व स्पर्धामध्ये जी भाषणं होतात ही भाषणेसुद्धा आपण काय करायची आहेत की ऐकायची आहेत. आंतरजालावर उपलब्ध असलेली उत्तमोत्तम व्याख्याने. आंतरजालावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं आहेत आणि ही व्याख्यानं ऐकल्यानंतर आपल्या शब्दसंपत्तीमध्ये बराच काय होतं की साठा होत असतो.
सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका. मग त्याच्यासाठी काय करायचं की अशी गाणी ऐकायची आहेत की त्याच्यामधून अर्थसुद्धा काय झाला पाहिजे, चांगला निघाला पाहिजे. तुम्ही बहुश्रुत व्हा. म्हणजे बहुश्रुत म्हणजे की तुम्ही सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत की सगळ्या बाजूच्या ऐकायच्या आहेत. या श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. आणि मुलांना काय करायचं की आपण बऱ्याच गोष्टी ऐकून काय काय करतो रे, आत्मसात करतो. मग याच्यासाठी काय करायचं की निबंध लिहायचा आहे म्हणून आपण काय करायचं की बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि या श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी अशी बरीच आपल्याला माहिती मिळत असते. आता बघा त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा काय म्हणले की संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनांची संधी मिळते, विचाराला चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादामध्ये, चर्चामध्ये सहभागी व्हा. आवडत्या विषयांवर बोला, शिक्षकांशी चर्चा करा. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा. त्यामुळे भाषेत सहजता, प्रभावीपणा येण्यास मदत होईल. तो निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरेल. बघा पुढच्या मुद्द्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की संभाषण. मग या संभाषणातून आपल्याला काय करायचं बघा. मग याच्यामधून सुद्धा आपल्याला भरपूर काय होते की माहिती मिळत असते. आपल्या विचारांना चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा मुलांना तुम्ही काय करायचं की वक्तृत्व स्पर्धांमध्ये वेगवेगळे विषयावर असलेले परिसंवाद असतात, याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा असतात, याच्यामध्ये काय करायचं की सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्या आवडत्या विषयावर बोलायचं आहे. फार तर शिक्षकांशी चर्चा करा. संधी मिळेल तिथं व्यक्त व्हा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आपण काय करायचं की व्यक्त व्हायचं आहे. त्यामुळे भाषेमध्ये सहजता निर्माण होते, प्रवाहीपणा येतो आणि ती भाषा निबंध लेखनासाठी काय होते की उपयुक्त ठरत असते. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातलं काय करायचं की तुम्ही संभाषण ऐकायचं आहे आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला निबंध लिखाणासाठी काय होतं की उपयुक्त ठरत असते. आता बघा तिसरा मुद्दा काय आहे की वाचन. भरपूर वाचन करा. दैनिक वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, आवडीची पुस्तके वाचत राहा. आंतरजालावर वाचणे मजकूर उपलब्ध असतो, तो वाचा. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन, पूरक वाचन करत राहा. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल, शब्दसंपत्ती वाढेल, विचारांची मांडणी कळेल, विचारांना चालना मिळेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधीचे वाचन करायचे आहे. बघा निबंध लेखनाच्या पूर्वतयारीमध्ये तिसरा मुद्दा आपण पाहतोय बघा वाचन. मग भरपूर वाचन करा. आणि मुलांना कसं असतं जे जे तुम्ही वाचाल ते ते तुम्हाला काय होतं की उपयोगी पडत असते. आणि निबंध लेखनासाठी माहिती मिळणे काय असते की गरजेचं असते. मग दैनिक वृत्तपत्रे, मग आपल्याकडे जी वृत्तपत्रे असतात ही सुद्धा तुम्ही काय करायची आहेत की वाचायची आहेत. अन्य नियतकालिके, तुम्ही काय करायची आवडीची पुस्तके. आंतरजालावर सुद्धा काय केले की वाचनासाठी मजकूर उपलब्ध असतो, तो काय करायचा आहे की वाचायचा आहे. आणि वाचलेली माहिती आपल्या काय राहते की कायमस्वरूपी स्मरणात राहत असते. मग पाठ्यपुस्तकातील गद्यपद्य पाठाशी मिळते जुळते लेखन. आणि आपली जी पाठ्यपुस्तकं असतात या पाठ्यपुस्तकातील गद्यपद्य म्हणजे कविता आहे, आपले धडे असतात, या पाठाशी मिळते जुळते काय करायचे की लेखन करायचं आहे. पूरक वाचन करत राहायचं आहे. म्हणजे वाचनाने आपल्याला निबंध लिहायला काय होतं की सोपं जात असतं. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा आहे की वाचनाने तुमची जी भाषा आहे या भाषेचा काय होतं की विकास होत असतो. आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडं शब्दसंपत्ती वाढत राहते आणि विचारांची मांडणी कळते. म्हणजे निबंध लिहायचा जर असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचे विचार मांडत असाल तर वाचनामुळे ह्याचा काय होतं की फायदा होत असतो. आणि विचारांना चालना मिळते, सर्जनाची प्रेरणा मिळेल. म्हणजे की तुम्ही नवनिर्मिती करू शकाल. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधीचे वाचन करा. म्हणजे निबंध लेखनासाठी तुम्ही जे विषय निवडलेले आहेत
या निवडलेल्या विषयांची तुम्ही काय करायचे की वाचन करायचं आहे. थोडक्यात काय तर वाचन केल्यानंतर आपल्याला काय होतं की भरपूर ज्ञान मिळतं आणि आपल्या निबंध लेखनासाठी ती काय होते की संपत्ती मिळत असते. आता बघा त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा काय की लेखन. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा. तुमच्या वाचनात ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवा. ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा किती करता येईल याचा विचार करून ठेवा. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता जाता विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकामा वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. तो वाढवत न्या. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो. बघा काय म्हणले की लेखन. मग तुमच्या श्रवण म्हणजे तुम्ही जे जे काय ऐकता, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडलेले आहे किंवा जे जे सुचलेले आहे, जे पटले आहे ते तुम्ही काय करायचे की लिहून काढायचे आहे. मग तुमच्या वाचनात मग बघा काय होते की तुमच्या वाचनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्यात, तुमच्या ऐकण्यामध्ये किती उपयुक्त माहिती आहे ती वहीत तुम्ही काय करायची की पटकन लिहून ठेवायची आहे. ही माहिती काय करायची की आपल्याला जेव्हा वेळ मिळतो त्या वेळामध्ये ही माहिती काय करायची की वाचायची आहे. मग या माहितीचा वापर आपण कोणत्या निबंधामध्ये करू शकतो किंवा किती करता येईल याचा विचार अगोदरच काय करायचा आहे की लिहून ठेवायचं आहे. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढायची काय नाही की गरज नाही. आपल्याला येता जाता ज्यावेळी आपण दुपारी बाबा विश्रांती वगैरे घेतो त्यावेळी ह्या गोष्टी काय करायच्या आहेत की वाचून काढायच्या आहेत. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्यायची. म्हणजे काय करायची जे जे आपल्याला एखादं लगेच आठवलं तर लगेच ते काय करायचे की लिहायचं. म्हणजे बघा मुलांनो, लिहून ठेवलेली माहिती आपल्याला कधीही काय होते की उपयोगी पडत असते. मग त्याच्यासाठी हे सहजपणे काय करायचे की लिहायचं आहे. आवडीनं करण्याची सवय लावून घ्यावी. यालाच व्यासंगाचे काय म्हणतात की सवय म्हणत असतात. तो व्यासंग वाढवत न्या म्हणजे तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये याचा काय होतं की उपयोग होत असतो. विविध विषयांची सखोल माहिती. विविध विषय म्हणजे याच्यासाठी का म्हणजे जेवढ्या विषयांची तुम्हाला माहिती आहे तेवढ्या विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची तुम्ही माहिती काय करायची की लिहून तुमच्याजवळ ठेवायची गरज आहे. त्यामुळे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल होईल. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन म्हणजे सतत आपण जर लिहिलं तर लिहिताना काय होते की तुमचे जे विचार आहेत या विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो. म्हणजे काय करायचे थोडक्यात तर लिहून ठेवलेली माहिती तुम्हाला काय होते की उपयोगी पडत असते. आता त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा काय म्हणले की निरीक्षण आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा संमेलनं अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसं, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. बघा निरीक्षण करताना काय करायचं आहे की आपल्याभोवती घडणाऱ्या घटना म्हणजे मुलांनो हे लक्षात घे की आपल्याभोवती रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना काय होतात रे घडत असतात. मग या घडणाऱ्या घटनांचे आपण काय करायचे की बारकाईने निरीक्षण करायचं आहे. उदाहरणार्थ एखादे प्रदर्शन असेल, मग मंडई आहे, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा संमेलने अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात. मग तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव
इत्यादी हालचाली सहजपणे बघत राहा. म्हणजे काय करायचं की तुमचं निरीक्षण चांगलं असावं. मग ह्या सगळ्या घडणाऱ्या हालचाली तुम्हाला काय करायच्या की बघत राहायचे आहेत. मग निसर्गाचे, पशुपक्ष्याचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता जाता होऊ शकते. म्हणजे निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायची काय नाही की गरज नाही. आपण या गोष्टी सहज चालता चालता सुद्धा करू शकतो. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमध्ये मोठा आशय गवसेल. म्हणजे हे निरीक्षण करत असताना तुम्हाला काय होईल की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत साध्या, या गोष्टींमध्ये सुद्धा मोठा आशय काय होईल की मिळून जाईल, सापडेल, जो निबंध लेखनाला उपयोगी ठरेल. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. म्हणजे काय करायचं बघा की विशेषतः निबंध लेखनामध्ये हे तुम्ही केलेलं निरीक्षण काय होणार आहे की तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. म्हणजे कसं म्हणतात बघा, उदाहरण की आता त्याच्यानंतर बघा 6वा मुद्दा काय की शब्द संपत्ती विकास. शब्दांचे महात्म्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत असे सांगितलेले आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. मग संत ज्ञानेश्वरांनी काय सांगितले बघा की जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढे दिसते, पण त्रिभुवने उनी पडावेत इतका त्याचा प्रकाश असतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांची व्यापकपणे तुमच्या अनुभवास येईल. उत्तम निबंध लेखनासाठी शब्द निवडीचे महत्त्व सर्वात जास्त असते. म्हणूनच तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, वाढवा, शब्द श्रीमंत व्हा. या शब्द श्रीमंताचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्यप्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके इत्यादींचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. बघा शब्दसंपत्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. जर मुलांना तुम्हाला अगदी चांगलाच निबंध लिहायचा असेल, उत्तम निबंध लिहायचा असेल, मग त्याच्यासाठी शब्द निवडीचे महत्त्व सर्वात जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणी वापरण्यात येणारे शब्दसुद्धा कसे पाहिजेत की चांगले पाहिजेत. मग याच्यासाठी तुम्ही शब्दांची संपत्ती वाढवायची आहे, शब्द संपत्ती मिळवायची आहे, शब्द श्रीमंत व्हायचा आहे. या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर कधी आणि कसा करायचा हे तुम्हाला निबंध लिखाण करताना काय होणार आहे की उपयोगी पडणार आहे. मग समानार्थी शब्द असतील, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहेत, एका शब्दांबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्यप्रचार, म्हणी, काव्यपंक्ती असतात, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके. या सर्व गोष्टींचा तुम्ही काय करायचं आहे की संग्रह करून ठेवायचा आहे. कारण निबंध लिहिताना वेगवेगळे शब्द आपल्याला काय करायचे असतात की लिहायचे असतात. आता त्याच्यानंतरचा मुद्दा बघा काय की 7वा आहे की सराव. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव करा. करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्ये लिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा, पण लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सुरुवात. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की पुढं, निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे निबंध जर लिहायचे असतील तर निबंध लिहिताना काय करायचे की लिखाणाचा सराव करणं काय की गरजेचं असतं. मग उदाहरणार्थ एकच निबंध असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवात करून हा निबंध काय करता आला पाहिजे की लिहिता आला पाहिजे. एकाच निबंधाचा समारोपसुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल किंवा एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल
याचा सराव करणं काय की गरजेचं आहे. तर तो सराव कधी होईल? जर तुम्ही सतत लिखाणाचा सराव केला तरच तुम्हाला निबंध काय होणार आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येणार आहे. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका. आणि काय करायचं आहे मुलांनो की रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय आपण काय करायचं नाही की झोपायचं नाही. पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा. मग त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याकडं पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातला एखादा काय करायचं की उतारा लिहायचा आहे. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. म्हणजे निबंध लेखनाच्या तयारीमधला सर्वात महत्त्वाचा घटक काय आहे की लिखाणाचा सराव. जर तुम्हाला लिखाणाचा सराव असेल तर तुम्ही निबंध उत्कृष्ट लिहू शकता. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे. म्हणजे तुम्ही तुमचे जे आत्तापर्यंत आलेले जे अनुभव आहेत, हे अनुभव वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून काय करायचे की लिहून ठेवायचे आहे. म्हणजेच काय करायचे की निबंध लिहायचा जर असेल तर त्याच्यासाठी लिखाणाचा तुम्हाला काय करायचे की जास्त सराव करायचा आहे. थोडक्यात उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे. निबंध लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचायचे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्यावा. तर बघा